भाजपाचे प्रवीण दहितुले यांनी नाराजगी व्यक्त करत म्हटलं आहे की कुठेतरी माझा बळी गेलेला आहे. तर यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? प्रथमतः प्रवीण दहितुले हा फार माझ्या जवळचा मित्र आहे. आता युती धर्म पाळत असताना मी विधानसभेमध्ये आमदार म्हणून काम करतो. गेली 25 वर्ष निवडून येते इथे. 3 वेळा नगरसेवक, 2 वेळा आमदार म्हणून. आम्ही युतीमध्ये एक दुसऱ्यांच्या मदतीनेच हा प्रचार असू देत, निवडणुका असेल किंवा लोकांपर्यंत संपर्क असो, हे सगळं युतीमध्ये आम्ही करत असतो. युतीमध्ये 2 वॉर्ड त्यांचे असताना आणखीन 2 वॉर्ड त्यांना वाढवले गेले, 110 आणि 115. प्रवीण दहितुले हा बरेच वर्षापासून बीजेपीचा कार्यकर्ता आहे. तर वास्तविक प्रवीण दहितुलेंना हट्ट त्या वॉर्डमध्ये त्यांनी करायला पाहिजे होता उमेदवारीसाठी, कारण महिला होता. त्यामुळे महिला असल्यामुळे त्यांनी युती धर्मामध्ये तो जर हट्ट केला असता तर तो हट्ट युतीने पुरवलाही देखील असता किंवा भारतीय जनता पार्टीने पुरवला असता. परंतु जो वॉर्ड शिवसेनेच्या वाटेला आलेला आहे त्या वॉर्डमध्ये आदरणीय शिंदेसाहेब उमेदवार ठरवतात. म्हणून शिंदेसाहेबांनी जो उमेदवार ठरवलेला आहे त्या उमेदवाराचं काम करणं हे युती धर्माचं हे प्रामुख्याने ते ठरतं. आणि अशा माध्यमातून प्रवीण दहितुलेंनी नाराजी माझ्यावर जी प्रगट केली ही चुकीची आहे. असं करू नये. याच्यामुळे लोकांचा संभ्रम तयार होतो आणि त्याचा संभ्रम तयार झाल्यानंतर त्याचं आपले जे विजयी उमेदवार 4 भारतीय जनता पार्टीचे आहेत, 3 शिवसेनेचे आहेत, याच्यावर कुठेतरी परिणाम होतो. तर असं प्रवीण दहितुलेंनी करायला नाही पाहिजे होतं. सर, त्यांच्याकडून शहर मुंबईशी बोलताना असं देखील म्हटलं गेलेलं आहे की कदाचित दुसऱ्या प्रभागाचा विचार करता आला असता, पण हाच प्रभाग निवडण्यात आला असं देखील त्यांनी म्हटलं आहे. तर यावर तुम्ही काय सांगाल? नाही, प्रभागाचा विचार मी नाही करत ना. प्रभागाचा विचार तिथे आशिष शेलारजी होते आणि शिंदेसाहेब होते. या दोन्ही नेत्यांनी बसून त्या तिथे कुठला प्रभाग कोणी लढवायचा हे तिथे ठरलं गेलं ना. हे माझ्या सांगण्यावर ना, तिथे आम्हाला म्हणजे आम्ही दूरपर्यंत तिथे नव्हतो. त्यामुळे कुठला प्रभाग दिल्यानंतर तो बीजेपी निवडून येऊ शकेल त्याची मागणी त्यांनी केली. कुठल्या प्रभागात शिवसेना दिल्यानंतर शिवसेना निवडून येणार. कोणी आपला प्रभाग मागत असताना तो जर पडत असेल तर मागत नाही. त्याच्यामुळे त्याच्या वाटाघाटी ह्या शिंदेसाहेब आणि आशिष शेलार साहेबांनी केलेली आहे. तर मी त्याच्यात असं मी फार छोटा कार्यकर्ता आहे. जरी आमदार असतो तरी फार छोटा कार्यकर्ता आहे. त्यामुळे आमचा सहभाग तिथे नसतो. आणि म्हणून ते युती धर्म पाळत असताना जी प्रभागाची रचना गेली, प्रभाग वाट्याला आले, या म्हणजे ते प्रभाग निवडणुकीसाठी अतिशय महत्त्वाचे असतात आणि ते निवडून येण्यासाठी प्रत्येकजण हट्ट करतो. जर का आशिष शेलारांनी 13 हा वाटत असता की 13 निवडून येणार आहे तर आशिष शेलारांनी 13 मागितला असता. शिंदेसाहेबांनी 13 त्यांना वाटलं असं की 13 निवडून येणार नाही तर शिंदेसाहेबांनी 13 बीजेपीला दिला असता. पण 15 हा थोडा त्यांनाही वाटलं बीजेपीला की 15 मध्ये आपण सहजगत्या निवडून येऊ शकतो, म्हणून 15 हा विभाग बीजेपीला दिलेला आहे. तिथे आमचा स्थानिक नगरसेवक असताना देखील दिलेला आहे. म्हणून काय स्थानिक आमच्या नगरसेवकांनी काय असं वल्गना नाही केल्या की या अशा प्रकारच्या. म्हणून हे जे असं चुकीचं जे चाललंय ते होऊ नये असं माझं प्रामुख्याने मत आहे.